अडीच वर्ष महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटलेला असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो कुशलतेने हाताळला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्याचं काम शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांततेत केलंय. हा त्यांचा मोठेपणा आहे. शिंदे यांनी केलेलं काम लोक विसरणार नाहीत, अशा शब्दामध्ये ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलंय. हिंदुत्वाविषयी जागरूक असलेले शिंदे कडवे हिंदुत्ववादी नेते आहेत, असं महाजन म्हणाले. ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महाजन यांनी अखेरीस शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. महाजन पुढे म्हणाले की हिंदुत्वावरती काम करण्याची इच्छा असल्याने आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले जे घरात बसून राहिले, परीक्षेला बसले नाहीत पण पहिले आले. मात्र एकनाथ शिंदे याला अपवाद ठरले. ते परीक्षेला पण बसले आणि पहिले देखील आले. अशा शब्दामध्ये महाजन यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचं कौतुक केलंय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून बरे झालेल्या रुग्णांनी शिंदे यांना आभारपत्र पाठवली. त्या पत्रांचं वजन 100 किलो आहे. असं दृश्य आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दाखवलं नाही. मात्र त्याचा कुठेही शिंदे यांनी गाजावाजा केला नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे, असं देखील महाजन यांनी म्हटलंय. शिंदे यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील कौतुक केलंय. शिवसेनेचे प्रमुख असूनही शिंदे स्वतःला नेता समजतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. काल रात्री 12:30 वाजता एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला भेटतो, हे महाराष्ट्रासाठी नवीन आहे. शिवसेना पक्ष प्रवेशासाठी मंगेश शेवटे यांचं महाजन यांनी यावेळी आभार देखील मानले. आदरणीय प्रकाश महाजनजींचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, जवळून त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे. ते मुळातले शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले, प्रभावित झालेले शिवसैनिक. आणि त्यांना जी जबाबदारी त्या काळात दिली ती त्यांनी अतिशय सकारात्मकतेने जबाबदारीने पार पाडली. आणि सर्वसामान्य माणसाचं काम आणि सर्वसामान्य माणसाची अडचणी सर्वसामान्य कार्यकर्ता बनूनच सोडवू शकतो, हे त्यांनी दाखवलं. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या, पदं होती, प्रवक्ते होते, उपनेते होते, परंतु त्यांनी कधी पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही. आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते, उत्कृष्ट वक्ते आहेत, प्रवक्ते आहेत. अनेक वेळा मी त्यांना जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा ऐकलेलं आहे. अतिशय संयमीपणे आणि मुद्देसूदपणे राजकीय क्षेत्रामध्ये संयम महत्वाचा असतो. आणि काही लोक सनसनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्य करत असतात, परंतु प्रकाश महाजनजी यांनी कधीही बोलताना आपली गरिमा किंवा जे काही राजकारणामध्ये काही पथ्य पाळायची असतात ती सोडली नाहीत. आणि त्यामुळे नेहमीच मला त्यांचं बोलणं आणि त्यांचं वक्तव्य जे आहे, वक्तृत्व आणि कर्तृत्व, याबद्दल आदर होता. आणि आता ते माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करतायत, याचा मला आनंद आहे मनस्वी. आणि त्यांनी याचाही उल्लेख केला की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ आणि गेल्या अनेक वर्षांचा माझा राजकीय सामाजिक जो प्रवास आहे तोही त्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असताना देखील किंबहुना आताही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय याची जाणीव मला आहे. आणि म्हणूनच आज त्यांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत.
बाळासाहेबांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन चाललोय. आनंद दिघे साहेबांची शिकवण आम्ही पुढे घेऊन चाललोय आणि विकासाचा अजेंडा जो आहे तो आम्ही पुढे घेऊन चाललोय. अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मी पुन्हा शिवसेनेत परत आलोय. मी शिवसेनेत यापूर्वी उपनेता होतो, पण शिंदे साहेबाचे एक वैशिष्ट्य आहे की ते या शिवसेनेचे प्रमुख असून देखील ते स्वतःला शिवसेना नेता समजतात. हा त्यांचा मोठेपणा मला खूप भावला. मी काल रात्री त्यांना 12:30 वाजता भेटलो. फार उत्साहाने ते मला भेटले. एका मराठी माणसाला एक मराठी माणूस 12:30 वाजता भेटू शकतो हे महाराष्ट्राला खूप नवीन आहे. खरं म्हणजे शिंदे साहेब या सगळ्या प्रवेशाचं श्रेय जर मी कुणाला देईन तर मंगेश चिवटेला देईन. ते आरोग्य दूत तर आहेत, पण माझ्यासाठी ते राजदूत झालेले आहेत. आणि तुमचं कार्य मी पाहत आलेलो आहे. मला मंगेशजीने एक फार मोठं तुमचं कार्य दाखवलं आणि मला खूप आश्चर्य वाटलं की ज्या रुग्णांना तुम्ही मदत करून रोगमुक्त केलं किंवा जीवदान दिलं, त्या सगळ्यांनी तुम्हाला जे आभार प्रदर्शनाचे पत्र पाठवले त्या सगळ्यांचं वजनच 100 किलो आहे. मला सांगा, असं दृश्य यापूर्वी महाराष्ट्रात किती मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी दाखवलंय मला माहिती. आणि हे काम तुम्ही इतक्या शांततेनं केलं, त्याचा कुठेही गाजावाजा केला नाही. एखादा जसा देवदूत एखाद्याला मदत पाहिजे असते तो गपचूप त्याच्या उशाला ठेवून निघून जातो. तुम्ही जरी गपचूप निघून गेला असला तरी लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. माझी इच्छा हिंदुत्वावर काम करायची होती आणि आपण हिंदुत्वाच्या विषयी खूप जागरूक आहात, केळवे हिंदुत्ववादी आहात. आपण मला प्रवेश दिला त्याबद्दल धन्यवाद.